नमस्कार. करिअर विजयच्या माध्यमातून आपण विविध विषयांचा मागोवा घेतो. त्यासोबत अत्यंत महत्त्वाचा सध्याच्या काळाला अनुरूप असा विषय तो म्हणजे रम्य पालकत्व, पेरेंटिंग. आणि या पेरेंटिंगमधला हा मुद्दा आपण समजावून घेऊयात. तो मुद्दा आहे 3 वेगवेगळ्या केसेस संदर्भातला. पालकांनी विद्यार्थ्यांसोबतचा संवाद आणि समन्वय कसा ठेवावा जेणेकरून तुम्हाला ज्या अपेक्षित असलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या उपयोगाच्या आहेत मुलांसाठी त्या घडतील. पहिला किस्सा आहे तो म्हणजे काउन्सेलिंगला माझ्याकडे एक पालक आले होते. त्या किस्स्यामध्ये त्या काउन्सेलिंगमध्ये जो मुद्दा होता तो म्हणजे माझा मुलगा, ते म्हणाले माझा मुलगा अजिबात व्यायाम करत नाही आणि सकाळी उशिरा उठतो. व्यायाम करणं हे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असायला पाहिजे. अनेकदा सांगून सुद्धा तो ऐकत नाही आणि म्हणून तुम्ही याला काउन्सेलिंग करा आणि व्यायामाचं महत्त्व समजावून सांगा, असा त्यांचा मुद्दा होता. मला पूर्ण कल्पना आहे जेव्हा मुलं ऐकत नाहीत, कारण 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे न सांगता कळलं पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे सांगून कळलं पाहिजे, सांगितल्यानंतर तरी कळलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनेकदा सांगून देखील मुलं ऐकतच नाहीत अशी परिस्थिती. पहिली केस अत्यंत ब्युटिफुल कॅटेगरीतली आहे, ती म्हणजे मुलांना न सांगता कळलं पाहिजे. पण अनेकदा पालक सांगून देखील ती कळत नाहीत, करत नाहीत. त्यांना कायम त्यांचे वडील हे तारक मेहता का उलटा चष्मामधल्या भिडे मास्तरसारखे वाटत राहतात आणि भिडे मास्तरांना हमारे जमाने में ह्याची टेप लावल्याशिवाय काही पुढचं बोलता येत नाही. मुलगा व्यायाम करत नाहीये याचं उत्तर मी त्यांना सांगितलं की आपण एक उपाय करूयात. तुमचा मुलगा जिथे झोपलेला असतो त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला व्यायाम करायला सांगूच नका. तो ज्या ठिकाणी झोपलेला असतो त्या खोलीमध्ये त्याच्या अगदी जवळ, त्याच्या पांघरुणाच्या जवळ म्हटलं तुम्ही व्यायाम चालू करा. मी त्या बाबांना सांगितलं त्याच्या की तुम्ही व्यायाम चालू करा. ते एकदम आश्चर्यचकित झाले की मी मुलाच्या व्यायामाबद्दल बोलतोय आणि तुम्ही माझ्या व्यायामाबद्दल का सांगताय. मी म्हटलं तशी तुम्हालाही व्यायामाची गरजच दिसते आणि तुम्ही व्यायाम चालू करा, त्यात तुमचं नुकसान नाही. फक्त व्यायाम करताना मुलाच्या अंथरुणाच्या जवळ व्यायाम करा. आणि त्यांना मी सांगितलं की 3 दिवस तुम्ही हा प्रयोग करा आणि मला 3 दिवसानंतर सांगा. 3-4 दिवसानंतर मुलाच्या बाबांचा एक सकारात्मक फोन आला. त्यांनी अनुभव सांगितला. ते म्हणाले मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर मुलगा झोपलाच होता. अगदी 8 वाजले तरी मुलगा उठलेला नव्हता. ते म्हणले तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या अंथरुणाच्या जवळ जोर आणि बैठका काढायला सुरुवात केली. मी त्यांना हे पण सांगितलं होतं की जोर बैठका काढताना आवाज करून जोर बैठका काढा. म्हणजे हुप्प्या खुय्या वगैरे आपण जे असे आवाज काढतो खाली गेल्यानंतर श्वासाचे आवाज तर आपोआप होतातच, पण जोर लागतोय व्यायाम करताना असा जो व्यायामाचा आवाज असतो, श्वासोच्छवासाचा आवाज असतो, त्यासोबत अजून थोडासा ओव्हर ॲक्टिंग पण करा असं मी सांगितलं होतं. त्यांनी पहिल्या दिवशी तसं केलं. ते म्हणाले की माझा व्यायाम संपत आला तरी तो जागा झाला नाही, पण संपत यायच्या वेळेस त्याला जरा कुणकुण आली की इथं बाबा आपले व्यायाम करतायत. त्याने डोळे उघडून पाहिलं, वडील व्यायाम करतायत. जरासा हळूच थोड्या साईडला कल्ला, नंतर कुशीवर आला, नंतर थोडा वेळ बसला, पण वडिलांचा व्यायाम संपला. पण हा नुसता उठला, त्याने व्यायामाला हात लावला नाही, म्हणजे त्याने स्वतः काही कृती केली नाही. ते म्हणले दुसऱ्या दिवशी पुन्हा मी अंथरुणाच्या शेजारी त्याच वेळेस व्यायाम करायला सुरुवात केली. आता जरा लवकर त्याला जाग आली. वडील व्यायाम करतात म्हणल्यावरती तो जरा उठून बसला आणि त्याने आवरलं त्याचं आणि तो बाथरूमकडे गेला. वडील व्यायाम करत राहिले. तिसऱ्या दिवशी म्हटले मी पुन्हा त्याच्या अंथरुणा शेजारी तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यायाम करायला लागलो, जोर बैठक काढायला लागलो. ते म्हणले पहिल्या दिवशी मी जरा कमी जोर काढले होते, आता तिसऱ्या दिवशी जरा जास्त जोर काढले. आणि मुलगा जो झोपला होता त्याने ते शेजारीचा आवाज चालू झालाय कसला जोर, कोण वडील माझे व्यायाम करतात असं पाहिलं. उठला, न सांगता उठला, पांघरुणाने अंथरुण बाजूला केलं आणि बाजूला केल्यानंतर तिथं जी जागा झाली होती त्या बाबा जिथं जोर काढत होते तो मुलगा सुद्धा आता तरुण मुलगा आहे, त्यालाही लाज वाटली की आपले वडील व्यायाम करतायत आणि आपण व्यायाम करताना त्याने जोर काढायला सुरुवात केली. मग वडिलांनी त्याला बैठका मारायला शिकवलं, मुलांनी सुद्धा बैठका मारल्या. त्यानंतर त्यांनी 15-20 मिनिटं एकत्रितपणे व्यायाम केला. आसनं ज्याला असं म्हणता येईल की ती केली, प्राणायामपर्यंत ते गेले. आणि ते म्हणले आज सकाळी, आज 4था दिवस, आज सुद्धा माझ्या मुलाने माझ्यासोबत व्यायाम केला आणि आता तोच म्हणतोय की आपण उद्या जरा लवकर उठू आणि टेरेसवर जाऊन व्यायाम करू. हा झालेला बदल. आजारपण आहे मुलाचं, परंतु प्रिस्क्रिप्शन आहे पालकांना, उपचार आहेत पालकांचे. पालकांनी कृती केली की मुलगा बरोबर त्याला कॉपी पेस्ट करतोय, हे आत्ता आपल्याला दिसतं. दुसरा किस्सा आहे तो म्हणजे आमचा मुलगा शिव्या देतो असं गाऱ्हाणं सांगत माझ्याकडे काउन्सेलिंगला पालक आले होते. मुलगा अगदीच लहान होता, 3री-4थीमध्ये.
मुलाचे आई बाबा हे IT कंपनीत काम करणारे एकदम चांगलं असं सुशिक्षित कुटुंब मला तिथं पाहायला मिळालं. ते माझ्यासमोर बसले होते. त्यांचे चेहरे पडलेले होते की इंग्लिश मिडियमच्या एका रेप्युटेड शाळेमध्ये CBSE मध्ये आमचा मुलगा शिकतोय. आम्ही गावावरतून शहरात आलो. शहरामध्ये मोठ्या कंपनीत काम करतोय. मोठ्या नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पगारावरती आम्ही नोकरी करतोय. चांगल्या पॉलिश सोसायटीमध्ये राहतोय आणि आमचा मुलगा चांगल्या शाळेत शिकून देखील आता अधूनमधून शिव्या देतोय, असं त्या पालकांची तक्रार होती किंवा एक दुःख होतं. त्या मुलाला मी स्वतंत्रपणे त्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. पालकांना बाहेर बसायला सांगितलं आणि मुलाला मी प्रश्न विचारला की तू शिव्या कुठे शिकलास? त्याने उत्तर जे दिलं ते उत्तर आश्चर्यकारक आणि धक्कादायक होतं. त्याने उत्तर दिलं. तो म्हणला, मी पहिली शिवी माझ्या वडिलांकडनं शिकलो. वडिलांकडनं शिकला असं मी ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, अरे वडील तर तुझ्या IT कंपनीत काम करतायत, सुशिक्षित आहेत, सुजाण आहेत, चांगल्या कुटुंबातले आहेत, असं असून तू असं काय सांगतोयस? तू बाहेर कुठं ऐकलंस का? तो म्हणला, आमची बाहेर एकदम पॉलिश सोसायटी, तिथं तर नाही ऐकलं, शाळेमध्ये सुद्धा चांगलं वातावरण आहे. मी म्हटलं, मग वडिलांनी शिवी कधी दिली आणि कोणती दिली? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, आम्ही 4 व्हीलरमधनं बाहेर फिरायला चाललो होतो. गाडी नवीन होती आणि आम्ही सिग्नलपाशी आलो आणि सिग्नलपाशी आल्यानंतर समोरच्या व्यक्तीने काहीतरी ब्रेक दाबला. त्याच्यामुळे आमच्या बाबांची गाडी त्याला जवळजवळ चिकटली आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांनी पहिल्यांदा असा काहीतरी शब्द वापरला की जो मी कधीच ऐकलेला नव्हता. आणि ते बोलताना एवढे चिडले होते, समोरचा माणूस घाबरून गेला आणि तो निघून गेल्यानंतर माझे वडील फार खुश झाले होते. माझ्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत सुद्धा असं काही झालं तर हा शब्द वापरायचा. मला माहिती नाही ही शिवी आहे, तो म्हणाला, मला माहित नव्हतं ही शिवी आहे, पण वडिलांनी ते वापरलं आणि त्यांना त्या भांडणामध्ये यश मिळालं असं त्याने सांगितलं. तो म्हणला, माझे बाबाच माझ्या शिव्यांचे एक प्रकारचे गुरु आहेत. हे जेव्हा मी बाबांना तिथे बोलवलं आतल्या रूममध्ये आणि त्यांना विचारलं की हे खरं आहे का, त्यावेळेस त्यांचा चेहरा पडला. ते म्हणले, एकदम बरोबर आहे, माझी चूक झाली. मी कधी कधी असे शब्द मुलांच्या समोर काढतोय किंवा वापरतो, ही मला लागलेली सवय. ते म्हणले की कदाचित हे सांगतोय ते बरोबर आहे आणि स्वतःचेच दोष त्यांनी मान्य केले. मुलाने शिवी शिकली होती, ती बाबांकडनं शिकली होती. सुशिक्षित माणसं सुद्धा कधी कधी वैतागल्यानंतर, संतापल्यानंतर शिव्या देतात आणि ह्या शिव्या मुलं ऐकतात. बहुतांश वेळा मुलांचे सगळे संस्कार हे घरातनंच आलेले असतात. शाळा आणि समाजाचा पण त्याच्यात परिणाम असतो. पण आता ही एखादी शिवी देणं किंवा एखादा शिवीसारखा एखादा अभद्र शब्द वापरणं हे काही फार आभाळ कोसळल्याचं लक्षण नाही. शिवी हा भाषेचा एक अंग असतं असंही काही बोलणाऱ्या साहित्यिकांच्या आपल्या आजूबाजूला आपल्याला असतात, ते सांगत असतात. आणि शिव्या एक कॉमन पण टर्म झाली आहे. पण जेव्हा आपण नवीन पिढी आणि पालकत्वाची एक भूमिका पाहतो तेव्हा आपली मुलं अधिक सुसंस्कृत आणि सुजाण असली पाहिजेत. तेव्हा असे निगेटिव्ह मिनिंग असलेले किंवा वाईट शब्द त्यांच्या तोंडात येता कामा नयेत असं जेव्हा वाटतं तेव्हा पालकांची जबाबदारी जरा जास्त आहे. कोणते शब्द बोलायचे, मुलं ऐकतायत, आपण त्यांचे हिरो आहोत, आपण जे करू ते मुलं करतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा दुसरी एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये शिवी देणारा हा मुलगा ही महत्वाची गोष्ट. त्याच्यातून बाहेर पडले. अर्थात वडील म्हणाले की मी त्याच्या पण शिव्या थांबवतो आणि माझ्याही शिव्या, पहिल्यांदा मी माझ्यावरती संयम आणतो. तिसरा जो एक काउन्सिलिंगचा किस्सा आहे तो असा आहे की मुलगा उशिरा उठतोय म्हणून वडील नाराज होते, चिडके होते वडील, त्याला ते रागवायचे, बोलायचे, कधी कधी मारायचे देखील. आणि मग याने लवकर उठावं यासाठी ते माझ्याकडे काउन्सिलिंगला आले होते. अनेकदा काउन्सिलिंगला कोणत्याही प्रकारची केस येते, काउन्सिलरला त्याचं उत्तर त्या केससाठी म्हणून द्यावं लागतं आणि त्यांना मार्गदर्शन करताना काही उपाययोजना सांगाव्या लागतात. मी समजून घेतलं काय होतंय नेमकं. वडील म्हणाले की मी उठल्यानंतर पाहतो, मी आवरल्यानंतर पाहतो, हा असाच पांघरुणात झोपलेला असतो, 8, 8:30, 9 पर्यंत झोपलेला असतो, लाथ मारल्यानंतरच उठतो. असे दुर्दैवाने ते म्हणाले की हे मला आता इथून पुढे त्रास होतो, ह्याने BP शुगरचा त्रास मला होईल, ह्याने काय केलं पाहिजे, ह्याने लवकर उठलं पाहिजे. आता मुलाला रात्री 12, 12:30, 1, 1:30 पर्यंत जागायची सवय, त्याच्यामुळे तो उशिरा उठतोय आणि सकाळी उठल्यापासूनच तो बोलणी खातोय अशी परिस्थिती. मुलगा पण वैतागला होता वडिलांना की रोज मला माझा दिवसच खराब करतात आणि वडील म्हणतायत की येडा आहे का, सूर्य कुठल्या आल्यान तरी तू झोपा काढतोय, तरुणपणात कसं काय असं करतोय. ही सगळी केस माझ्या समोर होती. मग मी आई वडिलांशी स्वतंत्रपणे बोललो, मुलाशी स्वतंत्रपणे बोललो आणि मग मी मुलाला सांगितलं की तू एक काम कर, तुझे वडील किती वाजता उठतात मला जरा सांग. तो म्हणला मला काय माहिती,
कारण मी उठतो तेव्हाच ते ऑलरेडी उठलेले असतात. मी म्हणलं की मी त्यांच्याकडनं माहिती काढलेली आहे, ते 6 वाजता उठतात. तर एक काम कर, आता तुला ह्या शिव्यांचा, मारामारीचा, म्हणजे रागवण्याचा, ओरडा बसण्याचा तुला कंटाळा आलाय का? तो म्हणला मला फार कंटाळा आला. मी म्हणलं आता तुला याच्यातून बाहेर पडायचंय का? तो म्हणला मला तुम्ही काही मार्ग सांगा, तुम्ही सांगाल ते करतो. मी त्याला सांगितलं वडील 6 वाजता उठतात, तू फक्त एक काम कर, तू त्यांच्या आधी 5 मिनिटं उठायचं, 5:55 तू उठायचं. तो म्हणला चालेल. मी म्हणलं तू बाकी काहीच करू नकोस, त्यांच्या आधी उठ आणि पुस्तक समोर घेऊन बस, पुढचं अभ्यास आपोआप होईल किंवा काय होईल ते नंतरची गोष्ट. पहिला मुद्दा तू त्यांच्या आधी उठ आणि नंतर सांग मला काय होतंय ते. दुसऱ्याच दिवशी मला वडिलांचा पण फोन आला आणि मुलाचा फोन आला. दोघांनी स्वतंत्रपणे फोन केले होते. मला वडील म्हणाले माझा मुलगा इतका गुणी आहे, उगीच मी त्याला रागवत होतो आणि म्हणजे त्याला ओरडत होतो, माझा मुलगा खूपच चांगला आहे. मी म्हणलं झालं काय? तो म्हणला अहो काय परिणाम झाला, माझा मुलगा माझ्या इच्छेप्रमाणे वागायला लागलाय आणि ते भावनिक झाले. मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते झालंय, चांगली गोष्ट आहे. मग मला जेव्हा मुलाचा फोन आला तेव्हा मी मुलाला म्हटलं की नेमकं काय झालं? तो म्हणला माझे बाबा म्हणजे माझे बाबा वर्ल्ड्स बेस्ट बाबा, फादर, असं त्यांनी शब्द म्हणजे ते म्हणलं की सगळ्यात चांगले वडील माझेच आहेत, ते मला रागवत पण नाहीत. म्हणलं एका दिवसात? तो म्हणला काय झालं ऐका, तुम्ही सांगितलं 5:55 उठ, तो म्हणला मी 5:45 उठलो, 15 मिनिटं लवकर उठलो, गजर लावला होता. आता म्हणलं आता हे याच्यातून बाहेर पडायचं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या आधी उठलो 15 मिनिटं. उठल्यानंतर तोंडावरती पाणी मारलं, ब्रश केला आणि ताबडतोब पुस्तक घेऊन माझ्या रूममध्ये बसलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रूमचा दरवाजा उघडा ठेवला. मी म्हणलं मग पुढे काय झालं? तो म्हणला 6 वाजता वडील उठले असावेत कदाचित, कारण पावलांचा आवाज आला. माझ्या रूमपाशी कुणीतरी आल्याचं लक्षात आलं, वडीलच असावेत असा मी विचार केला, पण मी त्यांच्यावरती चिडलेलो होतो. म्हटलं मला रोज तुम्ही रागवता, आता मी पुस्तकाचं डोकंच वर काढत नाही, मागं पाहिलं नाही. पण ती पावलं परत कमी झाला आवाज आणि किचनमध्ये गेल्याचं जाणवलं, किचनमध्ये लाईट लागल्याचं जाणवलं आणि माझ्या वडिलांना साधं चहा करता येत नाही, गॅस चालू बंद करता येत नाही, कुकरच्या शिट्ट्या मोजता येत नाहीत. ते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी फ्रीजमधलं दूध बाहेर काढून ते गरम करून पेल्यात माझ्या एका ग्लासमध्ये देऊन माझ्यासाठी त्यांनी आणलं आणि माझ्या रूममध्ये येऊन माझ्या टेबलावर ठेवलं आणि माझ्या पाठीवर हात फिरवून म्हणाले की बस एवढंच तू कर. मी खुश झालो आणि ते खूप आनंदी झाले आणि तिथून मग ते आवरायला गेले. ते म्हणले आमची सकाळ एकदम सुखाची झाली, ना ते मला रागवले ना मला ओरडले. मी आधीच उठलो, अभ्यासाला बसलो. मारकुटे बाबा हे आता आज त्यांनी मला दूध आणून दिलं आणि मला म्हणले की छान अभ्यास करतोय, अभ्यास महत्वाचा नाही, तू लवकर उठणं महत्वाचं आहे. साधा मुद्दा होता की वडिलांची अपेक्षा आहे माझ्या झोपून राहिलेला मला बघायचा नाही, म्हणून मग तो लवकर उठला आणि मग तो आवरायला लागला. आई वडिलांची एवढीच अपेक्षा असते की आपल्या मुलांनी सवयी आणि त्यांच्या ज्या काही शिस्त आहे ती नीट पाळावी. हे जर असं करू शकले तर घरातलं वातावरण सुखाचं राहतं. आई वडिलांच्या बारीक बारीक अपेक्षा असतात, ते अनेकदा व्यक्त करतात, सांगतात, ओरडतात, पण मुलं ऐकत नाहीत. मुलांनी ऐकलं नाही तर मुलांना पण त्रास होतो आणि आई वडिलांना पण त्रास होतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये असं लक्षात येतं की आईवडिलांनी सुद्धा काही ठिकाणी वेगळ्या काही कृती करता येतील का, जेणेकरून आपल्या मुलांना वठणीवर आणणं, त्यांना लाईनमध्ये आणणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, ह्या गोष्टी शक्य आहेत. काउन्सिलरकडे जायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला घरातल्या घरात सुद्धा तुम्ही स्वतः त्यांचे काउन्सिलर बनू शकता आणि अशा गोष्टी करू शकता. पेरेंटिंगमध्ये अशी अनेक आव्हानं असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. मोबाईल पाहण्यापासून ते उलटं बोलण्यापर्यंत, जाणीव नसण्यापासून अभ्यास न करण्यापर्यंत, मला असं वाटतं की आपण पालकत्व हे जर एका वेगळ्या नजरेतून त्याच्याकडे पाहिलं तर साध्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीतून आपण बाहेर पडू आणि घरातला सुसंवाद वाढून आपल्या मुलांचं भलं होईल, कल्याण होईल. थँक्यू.